ओके. नमस्कार श्री राजेंद्र भोई सरांना परुरपाडा शिक्षक वृंदाचा जोडणी तो करा. अध्यापनाची सांभाळणी छान सूत्र कारण आपण आज लक्ष्मण बोलतो त्यांच्या वडिलांचं नाव त्यांच्या समवेत या शाळेत बरीच वर्ष काम केलं. त्या आमच्या आपल्या सर्वांच्या भगिनी अर्थात ठाकूर मॅडम, केंद्र परुरपाडा आणि शाळा मापगाव. श्री भोईर सरांच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. भोईर सरांच्या बाबतीत सांगायचे झाले तर ते अतिशय शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय, उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट हस्ताक्षर असणारे, उत्कृष्ट नवनवीन शैक्षणिक साहित्य निर्माण करणारे, समाजप्रिय असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व सगळ्यांना प्राप्त आहेत. कारण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. ते सगळ्यांनी सांगितलं की ते लेझिम छान शिकवतात, ते लेझिम छान शिकवतात आणि लेझिमने कसे नाचवतात त्याचा आपण स्वानुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. त्यांची चित्रकला चांगली आहे, त्यांचा सुंदर हस्ताक्षर आहे, साहित्यही ते खूप छान बनवतात. परंतु त्यांच्या मॅडम आहेत त्या सुद्धा एक सर्वगुण संपन्न अशा गृहिणी आहेत. त्या पाककलेत खूप छान आहेत आणि त्यांच्या अंगी कला ही खूप छान आहे. कमांड आहे की आम्हाला शिक्षकांना, सर्व शिक्षकांना त्यांनी त्या लेझिमच्या तालावर नाचवलेलं आहे. इथे सुतारवाडा इथे आमच्या शिक्षण परिषद होती त्यावेळी भोईर सरांनी आम्हाला सर्व शिक्षकांना लेझिम घेऊन आमच्याकडून लेझिमचं प्रात्यक्षिक करून घेतलं. म्हणजे ते विद्यार्थ्यांना जिथे जिथे शाळेत गेलेले आहेत, ज्या शाळेत त्यांची सेवा झालेली आहे त्या सर्व शाळांमध्ये त्यांनी त्यांचे विद्यार्थी लेझिम मध्ये अगदी प्रवीण केलेले आहेत. हा त्यांचा अगदी चांगला गुण आहे. म्हणजे साथ दिली सौबाईंनी आणि त्यांच्या सुपुत्रांनी आणि साऱ्या परिवारांनी, चंद्र सूर्य आणि ताऱ्यांनी. भगवंताला एक प्रार्थना, भगवंताला एक प्रार्थना, सदैव पाठीशी राहाय गो. आज भोईर सरांचा निवृत्ती सोहळा मापगाव शाळेत हाय गो. आज भोईर सरांचा निवृत्ती सोहळा ज्ञान मंदिरात हाय गो. शेवटी इतक्यात मी शुभेच्छा देईन भोईर सरांना पुन्हा एकदा. उंच उंच घ्या भरारी जिद्द चिकाटीच्या जोरावर, उंच उंच घ्या भरारी जिद्द चिकाटीच्या जोरावर, उमटू द्या तुमच्या कर्तृत्वाची मोहोर काळाच्याही भारावर. आकाशालाही घाला गवसणी, आकाशालाही घाला गवसणी, हीच जिद्द बाळगा मनाची. हिमालयालाही तुमच्या पुढे झुकावं, हीच जिद्द बाळगा मनाची. ही सर आम्हाला नवनवीन गोष्टी सांगायचे, खेळ शिकवायचे. पुढे 3री-4थीला आम्ही सरांच्या वर्गात होतो. सर अतिशय प्रेमळ व शिस्तप्रिय होते. सर आमचे खूप लाड करायचे. आम्ही कधी मस्ती केली तर आमच्यावर रागवायचे, पण त्यांनी आम्हाला कधीही मानले नाही. सर आमच्याबरोबर जीवनाच्या तासाला व शारीरिक तासाला ते आमच्याबरोबर क्रिकेट खेळायचे व येताना आम्हाला खाऊ घेऊन यायचे. माझ्या बाबतीत म्हणायचे झाले तर सरांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. RTS परीक्षेसंदर्भात बहुमोल असे मला मार्गदर्शन लेझिम शिकवली. त्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी आमचे नाटक बसून घ्यायचे. आज ह्या महिन्याच्या 30 तारखेला सेवानिवृत्ती होत आहे. त्यांच्या पुढील आयुष्य सुख समृद्धीचे व आरोग्यदायी राहू दे ही ईश्वराचरणी प्रार्थना. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. भोईर सरांनी आमच्या शाळेचा वाढवण्याचा खूप प्रयत्न केला. लेझिम पूर्ण बंद झाला होता. मापगाव शाळेत असलेल्या लेझिमचा पूर्ण सेट तर पूर्ण बंद झाला होता आणि कुठेतरी खंत वाटत होती की हा लेझिम पुन्हा आपल्या शाळेत सुरू झाला पाहिजे आणि अप टू डेट करण्याचं काम भोईर सर आपण केलं. थांबलं पहिलं टाळ्या. जास्त वयाला वेळ दिलेला नाही. खूप बोलू शकतो, चांगलं बोलू शकतो बद्दल सर. एवढा वेळ नसल्यामुळे फक्त शिक्षक म्हणून आपण सुद्धा माझ्यासमोर आहात. तर शिक्षकाला इंग्लिशमध्ये म्हणतात टीचर. आपण टीचरचं काम करत असतो आणि ते प्रत्येक शिक्षकाने करावं आणि आपलं नाव
विद्यार्थ्यांच्या मनात इतकं करून टाकावं की आपले माझे विद्यार्थी आपल्याला आपलेसे काय म्हणतील. म्हणून सर तुम्हाला एवढंच मी विनंती करेन, मागगाव शाळेमध्ये माझं वय आता 61+ आहे, पण 57 वर्षे या शाळेमध्ये मी अटॅच आहे पूर्णपणे. माझ्यासाठी व कुटुंबासाठी भावनिक आणि अभिमानाचं आहे. श्री राजेंद्र लक्ष्मण भोईर हे माझे पती आहेत. ते आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे जबाबदारीने निष्ठेने कर्तव्य पार पडले. गेली 25 वर्ष त्यांनी मला उत्तम साथ दिली. कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहिले. तसेच वेळोवेळी मार्गदर्शनही खूप केले आणि अशी साथ मला कायम मिळावी अशी ईश्वराचरणी प्रार्थना करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि मला भरून आले की माझा एक मुलगा इथे कार्यक्रमास उपस्थित नाही आहे, त्यामुळे मला भरून आले. धन्यवाद. पण ही सेवानिवृत्तीला येतं आता ही पुढचं त्यांचं एक पर्व नवीन सुरू होणार आहे आणि त्यासाठी शुभेच्छा देताना मी असं म्हणेन की आपली श्री क्षेत्र कणकेश्वराच्या पायथ्याशी शंकराच्या प्रमाणेच त्यांचा चेहरा अतिशय म्हणजे प्रसन्न आणि धीरगंभीर असा, पण इतकं व्यक्तिमत्व विनोदी आहे की ते विनोद करतील पण स्वतः हसणार नाहीत, पण दुसऱ्यांना खळखळून हसवतील. आणि आई वडिलांच्या पुण्याची ही सर्व कमाल आहे. त्यांना पहिल्यांदा मी त्यांचं ऋण फेडू शकत नाही, कारण ऋण आपण म्हणतो की आई वडिलांचे, आपल्या मातृभूमीचे, समाजाचे, देशाचे ऋण आपल्यावरती आहेत आणि ते आपल्याला या जन्मात फेडायचे आहे. ते प्रत्येकजण आपापल्या कर्तृत्वाने ते करत आहेत. आपण आपल्या शिक्षणाच्या सेवेतून ते करत आहोत. प्रत्येकजण आपापल्या परीने ते करत आहे. वेळ जास्त झालेली, पण थोडे मला ते तुमचं ऋणानिर्देशन केल्याशिवाय मला याच्या पुढे मी कधी आपली भेट होईल तेव्हा मोरे सर, चांदोकर सर, सगळी मंडळी आणि महिला मंडळ आमचे जास्त आहे. आम्ही बोटावर मोजणारे हे भरपूर आहे तिथे. हां, पण सहकार्याची भावना आणि आपण हे सगळं मला जे उपकृत केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद. गोविंद गुरुजींचं हस्ताक्षर आता सर्वांनी सांगितलेलं आहे की चांगल्या प्रकारचं असायचं आणि ते रंगरंगोटी सर्व काय असेल शाळेची संपूर्ण जबाबदारी ते सांभाळायचे. असे शिक्षकाचे जे अंगी गुण असावे ते सर्व गुण आमच्या गोविंद गुरुजींच्या अंगी आहे. आणि त्यांची पत्नी म्हटलं तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, ज्या सर्वश्रेष्ठ पुरुषामागे त्याची पत्नी त्यागिनी असते